नमस्कार मंडळी. तर लाईफ अँड टेक विथ पायल या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. तर मी पायल आणि आजचा आपला विषय आहे स्क्रिप्ट और नो स्क्रिप्ट, हाऊ टू स्टे नॅचरल ऑन स्टेज. म्हणजे हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अँकरिंगवर तरी बोललोच, तर त्याला तुम्ही अगदी छान प्रकारे असा प्रतिसाद दिला. त्याआधी आपल्या सर्वांसाठी धन्यवाद माझ्याकडून. आणि आज आपण अजून एक पायरी वर जाणार आहोत, म्हणजे स्टेजवर किंवा कॅमेऱ्यासमोर नैसर्गिक कसं राहायचं किंवा कसं बोलायचं, स्क्रिप्ट लिहायचं की नाही लिहायचं, या गोंधळावरती आपण निवांत अशी चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर अनेक लोक विचारतात स्क्रिप्ट लिहावी की नाही लिहायची, म्हणजे स्क्रिप्ट लिहायचे काय फायदे आहेत का. मग काही लोक काय करतात, स्क्रिप्ट लिहितात आणि ते वाचल्यासारखं आपल्याला बोर वाटतं. मग असं लोक म्हणतात की स्क्रिप्ट नसेल तर चांगलं बोलता येईल का. तर मग म्हणून आज आपण पाहूया या दोन गोष्टी. तर त्याच्या या दोन तीन स्टाईल आहेत, त्या स्टेजवरती नैसर्गिक बोलण्यासाठी काय करायचं तर त्या आपण बघूया. आता कॉमन प्रॉब्लेम आहेत की सगळ्यात मोठा प्रश्न असतो माहिती आहे, ते म्हणजे की मला शब्द आठवत नाहीयेत किंवा मी घाबरते, माझं बोलणं ऑर्गनाइज वाटत नाही, मी कॅमेऱ्यासमोर गेले की ब्लँक होते. मग हे सगळ्यांना होत असतं, अगदी प्रोफेशनल लोकांनाही होत असतं. पण याच्यावरती काही तोडगा असतो की स्क्रिप्ट आणि फ्री फ्लो यांचं संतुलन कसं ठेवायचं आणि कशा प्रकारे बोलायचं. मग त्याच्यासाठी स्क्रिप्ट लिहावीच लागते का किंवा नाही लिहावी लागत, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. आता स्क्रिप्ट आणि नो स्क्रिप्ट याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते आपण बघूया, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला समजेलच. स्क्रिप्टचे फायदे असे आहेत की शब्द व्यवस्थित ठरलेले असतात, म्हणजे मुद्दे विसरत नाहीत, प्रोफेशनल वाटतं. हे असे स्क्रिप्टचे फायदे आहेत. आणि स्क्रिप्टचे तोटे असे आहेत की नैसर्गिकता कमी वाटते, अगदी वाचल्यासारखं वाटतं आणि आवाजामध्ये अजिबात भाव वाटत नाही. हे म्हणजे स्क्रिप्टचे तोटे आहेत. आता नो स्क्रिप्टचे फायदे असे आहेत की नो स्क्रिप्ट असेल म्हणजे नसेल, स्क्रिप्ट नसेल तर नैसर्गिक वाटतं आणि ऑडियन्सशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो, म्हणजे कॅज्युअल वाटतं, अगदी रिलॅक्स वाटतं. आणि नो स्क्रिप्टचे तोटे असे आहेत की आपल्याला विसरल्यासारखं वाटतं किंवा विषय असतो तो जास्त वेळ भरकटतो आणि वेळ जास्त जातो, महत्वाचं असं की. आणि म्हणजेच काय की दोघांचा काही ना काहीतरी फायदा आहे आणि दोघांचाही काही ना काहीतरी तोटा आहे. तर आपण आता एक्झॅक्टली ठरवायचं की आपण स्क्रिप्ट वापरायची का विदाऊट स्क्रिप्ट, म्हणजे नो स्क्रिप्ट बोलायचं. आता स्क्रिप्ट वापरली आणि नाही वापरली तरी आपण नॅचरल बोलण्याचा सराव कसा करू शकतो हे आपण आता बघूया. तर पहिली गोष्ट अशी की आपण पॉइंट्स लिहिले पाहिजे, म्हणजे निबंध नाही, छोटे छोटे मुद्दे काढले पाहिजे. मोठी स्क्रिप्ट नाही लिहायची, छोटे छोटे मुद्दे काढायचे. दुसरी गोष्ट अशी की आपण बोलून प्रॅक्टिस करायची, आरशासमोर बोला किंवा मित्रासमोर बोला, पण बोला. आणि तिसरी गोष्ट अशी की आपल्या शब्दात बोला, म्हणजे आपल्या भाषेमध्ये. इतर कोणीतरी लिहून दिलं आणि ते तसंच वाचलं, तसंच्या तसं रटलं तर ते चालत नाही. व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, तो बघायचा, म्हणजे काय होतं की चुका सुधारायला मदत होते आणि हळूहळू शब्द सहज येतात. पहिल्यासारखं अडखळतं, पण पहिल्यांदा अडखळलं तरी चालतं, पण आपण सरावानं परफेक्ट होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सराव करू शकतो. आता माझा स्वतःचा अनुभव सांगते, वैयक्तिक अनुभव. माझा पहिला व्हिडिओ म्हणजे अँकरिंगवर होता, तेव्हा मी स्क्रिप्ट लिहून ठेवलं होतं. मग बोलताना लक्षात आलं काही वाक्य फार कृत्रिम वाटत होती. मग काय केलं की मी मुद्दे लिहिले आणि आपल्याला जसं येतं तसं बोलले. मग तेव्हा लक्षात आलं की नैसर्गिक बोलताना ऑडियन्सला आपल्याशी जास्त कनेक्शन वाटतं किंवा जास्त कनेक्ट असल्यासारखं वाटतं. हा त्याचा फायदा झाला. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्क्रिप्ट असावी पण फक्त गाईड म्हणून असावी. तुमचं बोलणं नैसर्गिक असायला हवं. आणि जर अशा प्रकारे
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहितीचं काय करायचं, आणि नसेल आवडला तरी तुम्हाला माहिती काय करायचं तरी हरकत नाही. तुम्ही स्क्रिप्ट वापरता किंवा नाही वापरत ही फक्त कमेंटमध्ये सांगा, किंवा कसं प्रॅक्टिस करता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्माइलिंग. बाय बाय. आणि बोनसमध्ये एक टिप देते, माझ्यासारखं असं अगदी हसून बोलायचं आणि असंच हातवारे करून बोलायचं. धन्यवाद.